आपण प्रार्थनेबद्दल शिकत आहोत. आपण विशेष करून कशा प्रकारे का प्रार्थना केली पाहिजे? आपण जी प्रार्थना करतो ती इज इट अकॉर्डिंग टू द बिब्लिकल पॅटर्न बायबलमध्ये जे दिलंय त्यानुसार आहे का? का आपण जी प्रार्थना करतो ती आपण फक्त आपल्याला प्लीज करणारी प्रार्थना करतोय का? आपली परफेक्ट आहे का? आपल्याला सुधारणा केलं पाहिजे ह्या गोष्टी आपण पाहत आहोत आणि आपण नाही का या प्रार्थना या विषयाबद्दल शिकताना आपण अनेक असे लोकांबद्दल पाहणार आहोत की ज्यांनी प्रार्थनेद्वारे ज्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी परमेश्वराला ते स्थान दिलं, परमेश्वराशी इतके बिलगुल राहिले, पित्याच्या सानिध्यात असा वेळ त्यांनी घालवला की ज्यावेळेस काहीच दिसत नव्हतं, कोण त्यांना ओळखत नव्हतं, काहीच व्यवस्थित नव्हतं तेव्हाही बट दे वर कन्सिस्टंट इन प्रेयर. ओके, निरंतर ते लोक प्रार्थना करत होते. काही जे नाही का 3-4 वर्ष ब्रेक थ्रू साठी प्रार्थना करत होते. काही लोकांबद्दल आहे की 13-13 वर्ष प्रार्थना करत होते यु नो पवित्र आत्म्याचं फळ मिळावं म्हणून. ओके, 9 गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट म्हणून आपले इथे जे डीजेस दिनाकरण होते, आता प्रभू सोबत आहे ते, त्यांनी सुद्धा बरेच वर्ष प्रार्थना केली होती, बरेच वर्ष. प्रेज द लॉर्ड. ऑलमोस्ट 9 इयर्स इफ आय एम नॉट मेकिंग मिस्टेक. जवळजवळ 9 वर्ष ते प्रार्थना करत होते की पवित्र आत्म्याचे 9 फळांनी मला भर परमेश्वर, मला आशीर्वादित कर. प्रेज द लॉर्ड. परंतु मग 30 वर्षाचा ज्यावेळेस येशू होतो, योहान बाप्तिस्मा करणाऱ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला येतो, तिथून मग येशूची मिनिस्ट्री, पब्लिक मिनिस्ट्री येशू सुरू करतो. ओके, दॅट वॉज नॉट की 30 वर्षाचा असताना येशूने मिनिस्ट्री सुरू केली, परंतु लोकांमध्ये विजिबल पब्लिक मिनिस्ट्री जी आहे, लोकांमध्ये जे सेवा कार्य आहे ते तेव्हापासून सुरू झालं. प्रेज द लॉर्ड. परंतु 12 पासून 30 वर्षापर्यंतचा 18 वर्षाचा हा जो काळ आहे, त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देवासोबत, प्रार्थनेसोबत एकांती होता, परमेश्वरासोबत तो वेळ घालवत होता. बिकॉज ही वॉज नोईंग की जे पाचारण, जे परमेश्वराने येशूच्या जीवनावर कॉलिंग ठेवलं आहे, त्यासाठी येशू ख्रिस्ताला स्वतःची तयारी केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जसं आपण सुद्धा ना, परमेश्वराने आपल्याला जे पाचारण केलंय किंवा ज्या गोष्टी आपल्या पुढे ठेवल्या ते प्रॉमिसेस मध्ये चालण्यासाठी आपण सुद्धा तयारी करतो. आपण जगापासून विभक्त करतो, आपण स्वतःला बऱ्याच गोष्टींमध्ये शिस्त लावतो, आपण कित्येक वेळा स्वतःला नाकारतो आणि आपण परमेश्वराच्या वचनामध्ये, आपण देवाच्या सानिध्यामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रार्थना करतो. वी ट्राय टू डू स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज. काही लोक अन्य भाषा बोलणं, स्तुती आराधना करणं, बायबल वाचणं, सतत प्रार्थना करणं, सतत गुडघ्यावर येऊन प्रार्थना करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी करतात. सो देर आर मेनी पीपल, ओके, की जे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वेगवेगळ्या आत्मिक गोष्टी करतात की जेणेकरून सतत परमेश्वराशी ते कनेक्टेड राहतील. प्रेज द लॉर्ड. सो येशू ख्रिस्त सुद्धा हे जे 18 वर्ष होते, त्या 18 वर्षामध्ये स्वतःची तयारी करत होता. प्रेज द लॉर्ड. बायबल येशू विषयी सांगतं की येशू बाळ मनुष्याच्या आणि परमेश्वराच्या अनुग्रहात वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण सगळ्यात आधी नाही का प्रार्थना म्हणजे काय, आपण हे काल डिस्कस केलं होतं. तुम्हाला माहिती आहे, कॅम्ब्रिज डिक्शनरीमध्ये तुम्ही प्रार्थना किंवा प्रेयरची व्याख्या पाहायचा प्रयत्न केला, सो कॅम्ब्रिज डिक्शनरी प्रेयर बद्दल सांगतं. द डेफिनेशन गिवन इज लाईक दिस: द ऍक्ट ऑफ सेरेमनी ऑफ स्पीकिंग टू गॉड, एस्पेशली टू थँक्स गिव्हिंग टू आस्क फॉर हेल्प. याचा अर्थ की अशी कृती किंवा अशा प्रकारचं एक परंपरा, ओके, किंवा अशा प्रकारचे एक रूढी जसं लोक करतात किंवा काही रूढी परंपरा केल्या जातात. तर प्रार्थना म्हणजे कॅम्ब्रिजच्या डिक्शनरीनुसार की अशी कृती किंवा अशी परंपरा किंवा असं काहीतरी करणं की ज्याच्याद्वारे आपण परमेश्वराशी बोलतो. विशेष करून हे बोलणं कशासाठी असतं की आपल्याला आभार प्रदर्शन करायचं, आपल्याला कशासाठी मदत पाहिजे असेल, ब्रेक थ्रू पाहिजे असेल, तर आपण देवाला जे अप्रोच करतो, परमेश्वरासाठी जे बोलतो, त्याला प्रार्थना म्हणतात. ओके, बट इट इज नॉट अ कम्प्लीट डेफिनेशन. जर मरियम वेबस्टर डिक्शनरी मध्ये तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये दिलंय an address or petition to God in word or thought. हालेलुया. MW, ओके, वेबस्टरच्या डिक्शनरी मध्ये काय सांगतं प्रार्थना म्हणजे की परमेश्वराला बोलणं किंवा संबोधणं, ओके, आपल्या शब्दांद्वारे किंवा आपल्या विचारांद्वारे. प्रेज द लॉर्ड. थोडीशी अजून चांगली व्याख्या आहे की आपल्या विचारांद्वारे किंवा आपल्या मुखाच्या शब्दांद्वारे परमेश्वराला संबोधणं, परमेश्वराशी बोलणं, परमेश्वराशी कम्युनिकेशन करणं, संभाषण करणं, इवन इन थॉट, ओके, विचारात सुद्धा. सो त्याला म्हणण्यात आला हे प्रार्थना. आणि इन जनरल प्रार्थना जर आपण म्हटलं तर त्याचा अर्थ आहे अ स्पिरिच्युअल कम्युनियन विथ गॉड. ओके, म्हणजे आत्मिक एक अशा प्रकारचं सहभागिता, ओके, आत्मिक सहभागिता जी परमेश्वरासोबत केली जाते. कशासाठी? प्रार्थना, विनंती, रदबदल्या,
किंवा काही कन्फेशन करायचं असेल, तर अशा सर्व गोष्टींसाठी ज्या वेळेस आपण परमेश्वरासोबत आत्मिक कम्युनिकेशन करतो, त्याला म्हणण्यात आलं आहे आत्मिक सहभागिता करतो, तर त्याला प्रार्थना म्हणण्यात आलंय. ओके. तुम्हाला माहितीये, मी वाचता वाचता मला एक शब्द खूप एक लाईन खूप आवडली. बिली ग्रॅहम यांचं कोट आहे. ओके. बिली ग्रॅहम द ग्रेट इव्हँजलिस्ट. ओके. पूर्ण जगभरामध्ये त्यांच्याद्वारे किती लोकांचं तारण झालं आहे. प्रेज द लॉर्ड. सो बिली ग्रॅहम यांनी प्रार्थनेबद्दल काय लिहिलंय माहिती? कम्युनिकेशन बिटवीन गॉड अँड मॅन, जे आपण काल डिस्कस केलं ना, तर ते म्हणाले परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामधलं संभाषण म्हणजे प्रार्थना. सो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. प्रेयर इज अ रिलेशनशिप टू बी परस्यूड. प्रार्थना काय? एक असं नातं ज्याचा नाही का आपण नाही का त्या नात्यामध्ये टिकण्याचा, ते नातं मिळवण्याचा, त्या नात्यामध्ये प्रवेश करण्याचा आपण प्रयत्न करतो. यू शुड परस्यू अ रिलेशनशिप विथ गॉड, दॅट इज अ प्रेयर. सो इट्स युअर रिलेशनशिप. हे तुमचं देवासोबत असलेलं नातं आहे. हे असं संभाषण आहे जिथे परमेश्वर आणि मनुष्य एकमेकांशी बोलतात. सो दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट, की प्रार्थनेमध्ये परमेश्वरही बोलतो, तुम्हीही बोलता. असं नाही की फक्त आपणच बोलतो. ओके. सो देर इज a time when even God intervenes, when God speaks. Hallelujah. So प्रार्थनेमध्ये परमेश्वर ही बोलतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस ती नाही का खरी प्रार्थना होते. इट्स टॉकिंग विथ गॉड, असं सगळ्यांनी सांगितलं की परमेश्वराशी बोलणं म्हणजे प्रार्थना. परंतु ऍक्च्युअली प्रार्थना म्हणजे काय? परमेश्वर आणि आपण ज्या वेळेस बोलतो एकमेकांसोबत, त्याला प्रार्थना म्हणतात. प्रेज द लॉर्ड. सो आपण पाहिले की येशूच्या शिष्यांनी लूक 11:1 कोणीतरी वाचा. लूक 11:1. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लूक 11:1 मध्ये शिष्य येशूकडे येत आहेत, आणि याच्या आधी जर तुम्ही पाहिलं ना, येशूने खूप गावोगावी प्रचार केलाय, खूप चिन्ह चमत्कार केलेत. येशूमधून आरोग्य निघून अनेक लोक बरी झालेत, मृत जिवंत झालेत. इनफॅक्ट येशूचं नाही का डोंगरावरील प्रवचन झालंय, डोंगरावर रूपांतरण झालं आहे येशू गौरवामध्ये, नाही का. पेत्र आणि पेत्र योहान याकोब यांना घेऊन जातो, आणि तिकडे एलिया आणि मोशे येशूशी बोलायला येतात. याच्या आधी जर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला कळेल की येशूचं रूपांतर झालंय. भूतग्रस्त मुलाला येशू बरं करतो, आणि येशूने ऑलरेडी स्वतःचं नाही का मरण पुनरुत्थान याची भविष्यवाणी केली आहे. याईराच्या मेलेल्या मुलीला उठवला आहे, रक्तस्रावी स्त्री बरी झालेली आहे, 5,000 भोजन पुरवलं आहे, मल्टिप्लिकेशन झालं आहे, फूड अन्न वाढलं आहे, आणि अनेक गोष्टी झाल्यात. याच्या आधी जर तुम्ही वाचाल तर येशूच्या चरणाला तैलाभिंग करण्यासाठी मगदालिया मरिया आली होती, आणि येशूने त्यावेळेस सुद्धा स्वतःच्या उत्तर कार्याबद्दल येशू बोलतो. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याच्या आधी जर पाहाल लूक 10 मध्ये बायबल सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, 72 लोकांना दोन दोनच्या जोड्या करून काय केलं, त्यांना अधिकार देऊन त्यांना पाठवलं की तुम्ही जाऊन ना परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करा, जे दुखणे येत आहेत त्यांना बरं करा, आणि जे दुरात्म्याने ग्रस्त आहेत त्यांच्यामधून दुरात्मे काढा, देवाच्या राज्याची नाही का घोषणा करा. प्रेज द लॉर्ड. सो ऑलरेडी हे जे 12 शिष्य आणि अजूनही 72 शिष्य होते. ओके. अशा सगळ्यांना दोन 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 दोनचं ग्रुप करून प्रभू येशू ख्रिस्ताने पाठवलं होतं. ते सुवार्ता सांगत होते, त्यांच्याद्वारे अद्भुत कृत्य होत होती, बऱ्याचशा गोष्टी होत होत्या, म्हणजे मिराकल्स मध्ये आणि सायन्स वंडर्स, चिन्ह चमत्कार अद्भुते, यामध्ये त्यावेळेस शिष्य चालत होते. या सगळ्या गोष्टी होत होत्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते सुवार्तेची घोषणा पण करत होते. परंतु ना ज्यावेळेस लूक 11 मध्ये काय होतं माहितीये, की हे सगळेजण येतात आणि पाहतात की येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. पहा लूक 11:1 सांगतं, मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. प्रार्थना संपल्यावर त्यातील शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभू, योहानाने त्याच्या शिष्यांना, बाप्तिस्म करणारा योहान आहे ना, त्याने त्याच्या फॉलोअर्सना प्रार्थना शिकवली आहे, मग तुम्ही पण आम्हाला प्रार्थना शिकवा. सो एवढं सगळं झाल्यानंतर ते येशूकडे चिन्ह चमत्कार, मेलेल्यांना कसं जिवंत करायचं, मिरॅकल मनी कसा आणायचा, अन्न नाही का कसं वाढवायचं, बहुगुणित करायचं, पाण्याचा द्राक्षरस कसा करायचा, या गोष्टींसाठी ते प्रभूकडे विचारायला आले नाही. ते ऑलरेडी ते त्या ब्लेसिंग्स मध्ये, त्या मिरॅकल्स मध्ये, त्या अलौकिक लेवल मध्ये चालतायत. 72 शिष्य, फक्त 12 नाही. आणि आता येशूकडे हे 12 शिष्य आलेत आणि म्हणतात की आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. इट शोज द लाईफ ऑफ जीसस. येशू ख्रिस्ताला त्यांनी सतत एक गोष्ट करताना पाहिलं आहे. प्रेज द लॉर्ड. की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, येशू त्यावेळेस काय करायचा माहिती, वेळ मिळाला की असा एकटा कुठेतरी जायचा,
आणि प्रार्थना करायचा एकटाच कुठेही असू दे. आता हे पण वचन काय सांगतं, नंतर त्यांनी येशूला एकांतिक प्रार्थना करताना पाहिले एका ठिकाणी. याचा अर्थ की येशू शिष्यांपासून थोडंसं वेगळं जाऊन प्रार्थना करत होता. येशूची प्रार्थना झाल्यावरही शिष्य त्याच्याकडे आले आणि विचारायला लागले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण येशू ख्रिस्ताचं नाही का प्रार्थनेचं जीवन कसं होतं पाहूया. ओके, लूक याचा 5वा अध्याय आणि 16वं वचन. लूक 5:16. आता लूक 5:16 मध्ये देवाचं वचन काय सांगतं, बट जीसस ऑफन विड्रू टू लोनली प्लेसेस अँड प्रेड. हालेलुया. इकडे काय दिले, येशू बद्दल नाही का एक सवय सांगितली. येशूची सवय काय होती माहिती का, ऑफन म्हणजे असं समटाइम्स, रेअरली, कधीतरी असं नाही. जीसस ऑफन, हालेलुया. येशू ख्रिस्त वारंवार असं करायचा. तो काय करायचा माहिती, की अशा नाही का एकांतामध्ये जायचा आणि प्रार्थना करायचा. प्रेज द लॉर्ड. अरण्यात अधूनमधून एकांती जाऊन प्रार्थना करत असे. ऍक्च्युअल इज नॉट अधूनमधून, ऍक्च्युअल इज वारंवार. ओके, हालेलुया. वारंवार असं अरण्यामध्ये एकांतामध्ये जाऊन येशू प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. सो येशूला प्रार्थना करण्यासाठी कोणत्या कारणाची गरज नव्हती. ही यूज टू सीक द अपॉर्च्युनिटी टू गेट कनेक्टेड विथ द फादर. हालेलुया. मार्क 1:12. मार्क याचा 1ला अध्याय आणि 12वं वचन. आता काय झालंय, मार्क 1:12 मध्ये काय सांगतं, की लागलीच आत्म्याने, म्हणजे काय झालं, बाप्तिस्मा घेतला आहे प्रभू येशू ख्रिस्ताने आणि आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताला रानामध्ये, अरण्यामध्ये नाही का घालवलं आहे. लिटरली येशूला अरण्यामध्ये नाही का पवित्र आत्मा घेऊन गेलाय आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता अरण्यात तो 40 दिवस राहिला. आता 40 दिवस नाही का सैतान त्याची परीक्षा पाहत असताना अरण्यामध्ये येशू 40 दिवस राहिला. तो वनपशूंमध्ये होता. तिकडे खूप एका जंगलातले प्राणी होते आणि देवदूत त्याची सेवा करत होते. सो हे जे 40 दिवस आहे ना, येशू कंटिन्यू प्रार्थना करत होता. साधारण नव्हतं की सुंदर डोंगर आहे, काय निसर्ग आहे आणि प्रार्थना करतोय, नको. तिकडे जंगली प्राणी होते, वनपशु होते. तिकडे बरेच चॅलेंजेस होते. सैतान टेम्पटेशन घालत होता. सैतान नाही का येशूला कमजोर करत होता. बट ही वॉज प्रेइंग. सो येशू निरंतर प्रार्थनाही करायचा. 40 days and 40 nights. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला येशूने कधी कोणत्या वेळेस प्रार्थना केली हे वचनातून सांगते. प्रेज द लॉर्ड. मार्क याचा 1ला अध्याय आणि 35वं वचन. जस्ट फ्यू वर्सेस अहेड. मार्क 1:35. आमेन. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिलं आपण पाहिलं की येशू वारंवार एकांती जाऊन प्रार्थना करायचा. 40 दिवस 40 रात्र येशू प्रार्थनेमध्ये, उपवास प्रार्थनेमध्ये आहे. आता इकडे काय दिलंय, येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो आणि पुढे कफरनहूम सोडतो. हे त्या जो अध्याय आहे त्याचं हेडिंग आहे आणि 35वं वचन सांगतं की तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून, हालेलुया. तो ही येशूची सवय होती. अर्ली मॉर्निंग, मोठ्या पहाटेस म्हणजे नाही का अक्षरशः सनराईज होण्याच्या आधी, सूर्योदय होण्याच्या आधी येशू ख्रिस्त पहाटे पहाटे उठायचा आणि पहाटे उठून पण आपल्या अंथरुणावर बसून थँक्यू फादर प्रार्थना नाही करायचा. पहाटेच उठायचा आणि काय करायचं, तेव्हा सुद्धा नाही का रानामध्ये एकांतात जायचा. घरातून बाहेर पडायचा. जिथे कुठे ज्या घरात थांबलं असेल, स्वतःच्या घरी असेल, शिष्यांसोबत असेल, कुठे असेल, तिथून तो बाहेर जायचा आणि एकटा रानामध्ये जाऊन प्रार्थना करायचा पहाटे पहाटे सुद्धा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लूक याचा 5वा अध्याय आणि 15वं वचन. लूक 5:15. लॉर्ड. आता इथे काय दिलंय माहितीये, इथे जर आधीचं वाचलं तुम्ही, आता काय झालंय, येशू ख्रिस्ताने शिष्यांना पाचारण केलं आहे. शिष्यांसोबत येशू चालतोय. तो नंतर काय झालं आहे की कुष्ठरोग्याला बरं करतोय आणि अनेक लोक यायला लागलेत येशूच्या मागे. बायबल काय सांगतंय की तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिक पसरत गेले. ओके, प्रेज द लॉर्ड. सो येशू बद्दलची कीर्ती, अरे येशू म्हणून नाही का आरोग्य निघते, येशूने नाही का कुष्ठरोग्याला बरं केलं, येशूकडे आलो ना, प्रार्थना केली, येशूने स्पर्श केला किंवा काय ना, आजार बरे होतात, ही न्यूज अशी पसरत गेली की अनेक लोक आता येशूकडे यायला लागलेत आणि पुष्कळ लोक समुदाय ऐकावयास आणि आपले रोग बरे करून घ्यावयास जमू लागले. विचार करा, येशू जिथे जातोय तिकडे पुष्कळ लोक आलेत, गर्दी जमली आहे. ते वचन ऐकायला आले, की येशूशी काय म्हणू शकतो आपण, काउन्सिलिंग करायला आले आहेत. आणि काही लोक आहेत ना, अनेक लोक इनफॅक्ट, की आजार बरे करून घ्यायला आलेत. इट मीन्स एक मोठी क्रुसेड मीटिंग चालू आहे. मॅन ऑफ गॉड वचन घेतोय, त्याच्यानंतर नाही का ले हँड करतोय, त्याच्यानंतर नाही का जे मॅन ऑफ गॉड, वुमन ऑफ गॉड आहे ते प्रार्थना करतायत, ते काउन्सिलिंग करतायत, ते अनॉइंटिंग रिलीज करतायत, ओके, इम्पार्टेशन करतायत. या सगळ्या गोष्टी नाही का चालू आहेत. त्याच्यानंतर एक 3, 4, 5 तासाची जो मीटिंग घेतली, ते तो मॅन ऑफ गॉड किती थकलेला असतो तुम्हाला कळेल. प्रेज द लॉर्ड. इकडे येशू ख्रिस्त
खूप लोकांच्या गर्दीतून सगळ्यांना नाही का बरं करत, लोकांना शिकवत, राज्याचा प्रचार करत इकडून तिकडे फिरतोय. सो इवन आफ्टर मेनी हिलिंग्स अँड इवन आफ्टर प्रीचिंग, येशू बद्दल वचन काय सांगते, पण तो अरण्यात एवढं सगळं असताना गावोगाव मागे लागलेत, गर्दी मागे लागली, येशूला वेळ नाहीये खाण्यापिण्यासाठी, झोपायसाठी, आराम करायसाठी, तरी सुद्धा ह्या सगळ्यातून संधी साधून येशू ख्रिस्त काय करायचं माहिती, अरण्यामध्ये जायचा आणि एकांतात जाऊन प्रार्थना करायचा. म्हणजे हिलिंग मिनिस्ट्री नंतर सुद्धा प्रार्थना करायचा, प्रीचिंग मिनिस्ट्री नंतर सुद्धा येशू ख्रिस्त प्रार्थना करायचा. सो ही वॉज प्रेइंग ऑल द टाइम. हालेलुया. मत्ती याचा 14वा अध्याय आणि 13वं वचन. लॉर्ड मत्ती 13:14 मध्ये दिले, मग हे ऐकून, जर त्याच्या आधीचं वचन वाचलं तुम्ही 10, 11, 12 याच्यामध्ये तुम्हाला समजेल की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू झालाय, त्याचा शिरच्छेद करण्यात आला आहे. आणि बायबल सांगतं नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन हे वर्तमान येशूला कळवले. आता बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद करण्यात आला आहे. मांडलिक हेरोद होता, त्याने काय केलं आहे की त्याचं शिर धडा वेगळं केलेला आहे, त्याचा शिरच्छेद झालेला आहे आणि योहान बाप्तिस्मा करणारा हा मरण पावला आहे आणि त्याच्या शिष्यांनी काय केलंय, त्याला नेऊन पुरला आहे आणि येशूकडे ही बातमी त्यांनी कळवली आहे. ज्या वेळेस बायबल सांगतं की हे येशूने ऐकलं, येशूला खूप दुःख झालं. सो आता काय झालंय की बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो मरण पावला आहे आणि येशूला हे ऐकून खूप दुःख झालंय, त्याला खूप वाईट वाटले. ओके. आणि आता बायबल काय सांगतं, हे ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांतात गेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता ज्या वेळेस कोणाचा मृत्यू झालाय येशूचा नाही का, त्याला कळलंय की योहान बाप्तिस्मा करणारा नाहीये, त्याला दुःख वाटलं. सो ज्या वेळेस येशू भावुक झाला होता, दुःखी झाला होता, तेव्हा सुद्धा अरण्यात एकांतात जाऊन येशूने प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. तेव्हा सुद्धा मी खूप दुःखी आहे, मला समजत नाहीये, माझ्यासोबत असं झालंय, माझी प्रार्थना करायची इच्छाच नाहीये, मला चर्चलाच जावं असं वाटत नाही. दिस वॉज नॉट विथ लॉर्ड जीसस क्राइस्ट. येशूला ज्यावेळेस दुःख झालं त्यावेळेस सुद्धा त्याने स्वतःला वेगळं केलं, तो एकटा गेला. प्रेज द लॉर्ड. आणि अरण्यात जाऊन प्रार्थना करू लागला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मार्क याचा 6वा अध्याय 31 आणि 32 वचन. मार्क 6:31-32. आमेन. प्रेज द लॉर्ड. मार्क याचा 6वा अध्याय 31-32 वचन काय सांगते की आता काय झालंय की 12 प्रेषित जे आहे ते येशू जवळ आले. म्हणजे याच्या आधी येशूने त्यांना पाठवलं होतं 12 प्रेषितांना अधिकार देऊन. आता ते येशूकडे आलेत, आपण काय काय केलं, कसं केलं, काय शिकवलं, ते सगळं ते येशूला सांगतायत. आता हे 12 प्रेषित जे येशूचे आहेत, ओके, मी तुम्हाला सांगते हे काय झालं इकडे. प्रेज द लॉर्ड. आता आपण पाहिलं की बाप्तिस्मा करणारा योहान हा मरण पावला आहे. आता योहान मरण पावल्यानंतर येशूचे 12 शिष्य जे आहेत ना ते येशू जवळ आले आणि येशूला सांगतात की आम्ही काय काय केलं, आम्ही ह्या गावात गेलो, मी तिकडे गेलो, इकडे अशी सुवार्ता सांगितली, तिकडे ते आजारी बरे झाले, इकडे हा चमत्कार घडला. तो ते सगळ्या गोष्टी येशूला सांगतायत. आणि येशूचं बघा एक हृदय कसं आहे, काहीसारखं एक पित्याचं हृदय बघा कसं आहे. तर येशू त्यांना काय म्हणतो, तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्या जेवावयास देखील सवड होईना. सो आता येशूचे जे शिष्य आहेत ना, ते शिष्य सुद्धा काय झालंय माहितीये का, ते रानामध्ये येशूचे शिष्य थकून आले असतील. येशूला माहितीये की प्रचार करणं, हिलिंग करणं, मिनिस्ट्री करणं म्हणजे काय आहे. सो आता त्याच्या शिष्यांना अनेक लोकांची अशी वर्दळ चालूच आहे, येत आहेत जात आहेत, गर्दी काही कमी होईना. आणि येशू शिष्यांना काय म्हणतोय, त्याचं हृदय पहा, येशू स्वतः इतका बिझी आहे, त्याला इतकं दुःख झालं आहे योहान बाप्तिस्मा बद्दल, त्याच्या मृत्यूबद्दल तो प्रार्थना करतोय आणि शिष्यांना पण तो म्हणतोय, म्हणजे त्याची काळजी पहा येशूची, तो शिष्यांची सुद्धा काळजी घेतो. म्हणतोय की तुम्ही एक काम करा, तुम्हाला खायला सुद्धा, जेवायला सुद्धा वेळ मिळत नाहीये, तेवढी पण सवड मिळत नाही, तुम्ही रानामध्ये एकांतात जा. शिष्यांना पण म्हणतोय रानामध्ये एकांतात चला, तिकडे थोडा तुम्ही विसावा घ्या, थोडा आराम करा, कारण तिथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे. ओके, इकडे असं दिलंय. आणि बायबल सांगतात तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले आणि लोकांनी पाहिलं त्यांना जाताना, तर लोक परत नाही का त्यांना फॉलो करत राहिले. प्रेज द लॉर्ड. या वेळेस सुद्धा येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. सो ही जी घटना आहे ना, मार्क याचा 6वा अध्याय 31 आणि 32, जर तुम्ही पुढे वाचलं तर तुम्हाला कळेल. याच्यानंतर येशू नाही का म्हणतो, तर येशूचे शिष्य होडीमध्ये बसून नाही का पुढे जातात आणि येशू तिथेच थांबलेला आहे, येशू जात नाहीये. ओके, शिष्यांना पाठवून दिले, शिष्य गेलेत. हे पाहून काय झालं माहिती का, अनेक लोक सुद्धा फॉलो करायला लागले.
येशू इथे प्रार्थना करतोय आणि त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही पाहिलं ही घटना पुढे जाते, त्यानंतर तुम्हाला कळेल की हे शिष्य खूप नाही का येशू सोबत अशा एकांत स्थळी आलेत, समुद्रकिनारी आले आणि येशू तिथून शिष्यांसोबत मग डोंगरावर जातो आणि त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी काही नाहीये. तर मग शिष्यांना येशू म्हणतो की काय करायचं, यांच्या खाण्यापिण्याची सोय काय करायची. तर फिलिप म्हणतो तर आपण 200 रुपयाच्या भाकरी घेतल्या तरी पुरणार नाही. एक जण म्हणतो की इकडे एक मुलगा आहे त्याच्याकडे 5 भाकरी 2 मासे. सो जे 5 भाकरी 2 मासे जे 5,000 लोकांना नाही का जेवण पुरवण्यात आलं होतं, जे अन्न किंवा जे जेवण आहे ते सगळं बहुगुणित झालं होतं. हा चमत्कार होण्याच्या आधी सुद्धा येशू प्रार्थना करत होता. बिफोर फीडिंग द 5,000 पीपल, यु नो दॅट टाइम ऑल्सो जीसस वॉज प्रेइंग. प्रेज द लॉर्ड. सो चमत्कार करायच्या सुद्धा आधी येशू प्रार्थना करत होता. मत्तई याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन. मत्तई 14:23. आणि कोणीतरी मार्क 6:46 हे पण काढा आणि वाचा. मत्तई 14:23, मार्क 6:46. आता इथे काय झालंय, लोकसमुदायाला त्याने निरोप दिला आणि येशू शिष्यांना म्हणाला तुम्ही तारवामध्ये बसून माझ्या पुढे जा. आणि येशू तिकडे गेला नाही. तर येशूने काय केलं, त्यांना सगळे लोकसमुदाय गेले. लोक गेल्यानंतर बायबल सांगतं येशू प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला. प्रेज द लॉर्ड. एकटाच गेला. आता ज्या डोंगरावर बसून नाही का 5,000 पीपलला फीड केलं होतं, येशू आता त्या डोंगरावर एकांतात गेलाय आणि बायबल सांगतं रात्र झाल्यावरही तो तेथे राहिला, एकटाच होता. आणि इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे गेला. प्रेज द लॉर्ड. मार्क याचा 6वा अध्याय 46 वचन सुद्धा हे सेम सांगतं. मी तुमच्यासाठी वाचते. बायबल सांगतं की प्रभू येशू म्हणाला मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि शिष्यांना म्हणतो तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा. असे सांगून त्याने लागले शिष्यांना लावून दिले. शिष्यांना म्हणाला पलीकडे बेथसैदा गावामध्ये जा. शिष्यांना बसवून दिलं होडीमध्ये आणि लोकांना निरोप दिला आणि येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला. हालेलुया. ज्यावेळेस येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला, बायबल सांगतं की लोकांना निरोप दिला ना त्यावेळेस नाही का संध्याकाळ झाली होती. जर तुम्ही नाही का फीडिंग द 5,000 हा नाही का मिरॅकल नीट वाचला तुम्हाला कळेल संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी सगळे लोक निघून गेले. आता येशू ख्रिस्त संध्याकाळी प्रार्थना करायला डोंगरावर गेला आहे आणि रात्र झाली नाही का, तेव्हा तो मछवा समुद्राच्या मध्यभागी होता. शिष्यांना म्हटलं बेथसेदेला जाता. शिष्य तिथे पोहोचले नाही, पण त्यांची होडी समुद्राच्या मध्यभागी पोहोचलीये आणि बायबल सांगतं येशू एकटा जमिनीवर होता. याचा अर्थ सगळे शिष्य पाण्यात आहे, येशू एकटा जमिनीवर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि रात्रीच्या 4थ्या प्रहारास सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. ही घटना इमिडिएटली 5,000 नाही का जेवण खाणं पिणं दिल्यानंतरची आहे. सो इकडे तुम्हाला दिसतंय चमत्कार करायच्या आधी 5,000 लोकांना जेवण, जे 5 भाकरी 2 मासे बहुगुणित करून पुरवण्याच्या आधी येशू प्रार्थना करत होता. चमत्कार झाल्यानंतर शिष्यांना पुढे पाठवले. आता पुन्हा प्रभू येशू एकटा थांबलाय डोंगरावर. सगळे शिष्य पाण्यामध्ये, येशू जमिनीवर एकटाय आणि बायबल सांगतं की येशू पुन्हा डोंगरावर एकांतामध्ये प्रार्थना करत होता. सो कुठली सभा अटेंड करायच्या आधी, सभा झाल्यावर, मिरॅकल करण्याच्या आधी, मिरॅकल झाल्यावर सुद्धा येशू पित्यासोबत एकांतामध्ये वेळ घालवत होता. हालेलुया. बायबल सांगते इट मीन्स आफ्टर ही फेड द 5,000 पीपल अँड बिफोर पीटर वॉक ऑन द वॉटर. याच्या पुढे जर तुम्ही पाहिलं की पेत्र पाण्यावर चाला. सो पेत्र पाण्यावरून चालण्याच्या आधी आणि नाही का 5,000 लोकांना अन्न पुरवल्यानंतर या मधल्या काळामध्ये सुद्धा येशू प्रार्थना करत होता. मत्तई याचा 15वा अध्याय आणि 19वा वचन. 29. मत्तई 15:29. हे सगळे वचन लिहून ठेवा. कधी कोणत्या वेळेस प्रार्थना केली हे खूप महत्वाचं आहे. हालेलुया. मत्तई 15:29. आता इकडे जे आहे ना की येशू निघून गालिल समुद्राजवळ आला आणि डोंगरावर चढून तेथे बसला. याच्या आधी नाही का त्या भूतग्रस्त मुलीला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं होतं. म्हणजे जी एक शुनेम करेन जी स्त्री आली होती परराष्ट्रीयांकडून. ओके. तिच्या मुलीला प्रभू येशू ख्रिस्ताने आरोग्य दिलं होतं. तिचा प्रभू येशू म्हणतो की ती बाई तुझा विश्वास मोठा. आणि आता झालं की तिकडून निघाला, गालिल समुद्राजवळ आला आणि गालिल समुद्राच्या जवळ डोंगर आहे त्या डोंगरावर जाऊन बसला. ही वॉज प्रेइंग. ओके. आणि बायबल सांगतं मग मग ओके लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले. त्याच्याबरोबर लंगडे, व्यंग, आंधळे, मुके. कोण कोण? लंगडे,
ओके, व्यंग, आंधळे, मुके आणि दुसरे पुष्कळ जण होते, त्यांना त्यांनी त्यांच्या पायाशी आणून ठेवले. येशू डोंगरावर बसलाय, प्रार्थना करतो, या सगळ्यांनी त्या लोकांना येशूच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले. मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात, आंधळे पाहतात आणि हे सगळे लोक पाहून आश्चर्य करायला लागले, इस्रायलाच्या देवाचा गौरव करायला लागले. प्रेज द लॉर्ड. त्याच्या पुढे काय होतं, येशू 4,000 लोकांना नाही का भोजन खायला घालतोय. खूप लोक आता गालिल समुद्राकडे डोंगरावर येशूच्या मागे आलेत. 5,000 लोकांच्या वेळेस जसं झालं तसं आता इकडे 4,000 लोक आले. ते येशू पुन्हा विचारतात ह्यांना काय खायला प्यायला द्यायचं. शिष्य परत म्हणतात, येशू म्हणतो तुम्हाला माहित नाही का गेल्या वेळेस 5,000 नाही का लोकांना 5 भाकरी 2 मासे खायला घेतले, 12 टोपल्या उरल्या, मग आता तुम्ही चिंता का करताय. प्रेज द लॉर्ड. आता इकडे पुन्हा 4,000 लोकांना 7 भाकरी 2 मासे नाही का बहुगुणित करून प्रभू येशू खायला घालतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे हिलिंग करायच्या आधी ओके, लंगडे, व्यंग, आंधळे, मुके, अनेक लोक, या सगळ्यांना बरं केलंय. व्यंग धड होतात म्हणजे काय माहिती का, हा कुठला मिरॅकल आहे माहिती, इट इज अ क्रिएटिव्ह मिरॅकल. म्हणजे एखादा व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये व्यंग आहे, समजा त्याला डोळाच नाही डोळा निर्माण झालाय, हातच नाही हात आलाय, पायच नाही पाय क्रिएट झालाय, किडनीच नाही पोटात किडनी बनलाय. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारचे सुद्धा मिरॅकल केले. हे सगळे मिरॅकल असं करणं साधारण गोष्ट नाहीये. प्रेज द लॉर्ड. सो इतके सगळे चिन्ह चमत्कार केले आणि त्याच्या आधी सुद्धा येशू प्रार्थना करत होता. 4,000 लोकांना फीड करण्याच्या आधी सुद्धा येशू प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि महत्वाचा मुद्दा आपण पाहूया, मार्क याचा 14वा अध्याय 32वे वचन. मार्क 14:32. आमेन. हालेलुया. आता काय झालंय, येशूला माहितीये त्याची वेळ आली आहे. येशू नाही का प्रार्थना करतोय, गेतशेमाने बागेमध्ये आहे. शिष्यांना म्हणतो मी नाही का प्रार्थना करतो, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नाही का प्रार्थनेमध्ये जागृत राहा. शिष्यांना होत नाही, एकदा दोनदा तीनदा बोलतो. येशू तिकडे प्रार्थना करत बसले. येशूला माहितीये आज रात्रीच त्याला त्याच बागेमध्ये तिकडेच आता पकडण्यात येणार आहे. शत्रू एवढ्या जवळ आलाय, त्याचे हाल होणार आहे, त्याचा अपमान होणार आहे, त्याचं नाही का शोषण होणार आहे. येशूला सगळ्या वेदनेतून, त्रासातून आणि सगळ्यात महत्वाचं पित्यापासून विभक्त व्हावं लागणार आहे. या सगळ्यातून तो जाणार आहे, सगळ्या जगाचं पाप त्याच्यावर ठेवणार आहे आणि त्याचा शारीरिक मृत्यू होणार आहे. येशू मरण पावणार आहे, वधस्तंभावरचं नाही का ते मरण त्याला स्वीकारायचं, सगळं माहितीये. हे सगळं होण्याच्या आधी सुद्धा येशू कळकळीने प्रार्थना करतोय. प्रेज द लॉर्ड. की पित्या शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. हालेलुया. एकदा दोनदा तीनदा त्यावेळेस सुद्धा येशू ख्रिस्त प्रार्थना करतोय. सो वेन ही वॉज नोईंग दॅट हिज डेथ इज नियर, ही हॅज टू बी क्रुसिफाईड. आणि आता नाही का त्याचा शिष्य यहुदा इस्करियोत रोमी सैनिकांसोबत काही पैशांसाठी नाण्यांसाठी नाही का येशू ख्रिस्ताला विकणार आहे, येशू ख्रिस्तासोबत फितुरी करणार आहे, हे माहित असताना त्यावेळेस सुद्धा हे दुःख, म्हणजे तुम्हाला काय वाटतं येशूला माहिती आहे आता त्याची वेळ आली आणि असं साधारण नव्हतं. बायबल सेज ही वॉज 100% मॅन. येशू नेहमी काय म्हणायचा, मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र. तो स्वतःला नेहमी मनुष्याचा पुत्र म्हणून नाही का पृथ्वीवर असताना गौरवत होता की मी मनुष्याचा पुत्र आहे. येशू ख्रिस्ताला दुःख होत होतं की माझाच नाही का शिष्य आहे, तो मला धरून देणार आहे. एवढ्याशा नाही का चांदीच्या सिक्क्यांसाठी नाही का मला विकण्यात आला आहे. आता नाही का रोमन लोक येतील, मला माझ्या शिष्यांपासून वेगळं व्हावं लागेल, सगळ्या जगाचं पाप माझ्यावर ठेवण्यात येतील. म्हणून तो प्रार्थना करत असता घामाच्या ऐवजी नाही का रक्ताचे मोठमोठे थेंब जमिनीवर पडत होते. अशा प्रकारे तो कळकळीने म्हणजे जीवाच्या आकांताने अशा प्रकारे त्या वेदनेतून येशू जात होता की घाम नाही, त्या घामामधून नाही का त्या स्वेट ग्लँड्स मधून रक्त पडत होतं. प्रेज द लॉर्ड. सो त्यावेळेस येशू प्रार्थना करत होता. मी तुम्हाला येशूच्या प्रार्थना करण्याच्या वेगवेगळ्या वेळा, वेगवेगळं प्रसंग सांगितलेत आतापर्यंत. मला एक गोष्ट तुम्हाला हायलाइट करून सांगू द्या. मी खूप दिवस आधी तुम्हाला नाही का प्रेयर वॉचेस किंवा प्रार्थनेचे जे किंवा दिवसाचे जे प्रहर आहे याबद्दल शिकवलं होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे की दिवस कसा असतो, ऍक्च्युली यहुदी लोकांमध्ये दिवस कसा आहे ते फॉलो करतात. उत्पत्तीनुसार जिथे वचन सांगतात मी संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली हा पहिला दिवस. सो बायबलमध्ये दिल्यानुसार आज संध्याकाळपासून उद्या संध्याकाळपर्यंत हा एक 24 तासाचा दिवस मानला जातो. आपण कसं आज पहाटेपासून उद्या पहाटे, सूर्योदय टू सूर्योदय म्हणतो, नाही, सूर्यास्त ते सूर्यास्त असा दिवस मानला जातो. सो यहुदी लोक सुद्धा तसंच फॉलो करायचे. म्हणून यहुदी लोकांमध्ये ओके रात्रीचे 4 प्रहर, दिवसाचे 4 प्रहर असतात. मी याबद्दल खूप डिटेलमध्ये घेतलेला आहे, तुम्ही युट्यूबवर तो मेसेज पाहू शकता. प्रेज द लॉर्ड.
सो संध्याकाळचा पहिला प्रहर किंवा दिवसाचा पहिला प्रहर केव्हा सुरू होतो माहिती? संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत 3 तासाचे प्रहर असतात. सो पहिला प्रहर आहे 6 ते 9, दुसरा आहे रात्रीचे 9 ते मध्यरात्रीचे 12, तिसरा प्रहर आहे मध्यरात्रीचे 12 ते पहाटेचे 3, चौथा प्रहर आहे पहाटेचे 3 ते पहाटेचे 6, 3 AM to 6 AM हा चौथा प्रहर आहे. त्याच्यानंतर ओके हे झाले 12 तास, त्याच्यानंतर दिवसाचे 12 तास, सकाळचे 6 वाजल्यापासून सकाळचे 9 वाजेपर्यंत पाचवा प्रहर, सकाळचे 9 ते दुपारचे 12 हा सहावा प्रहर, दुपारचे 12 ते दुपारचे 3 वाजेपर्यंत हा सातवा प्रहर आणि दुपारच्या 3 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 पर्यंत 3 PM to 6 PM हे काय आहे? आठवा प्रहर. अशा प्रकारे 12 तासाचे 4 हे प्रहर आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे मी तुम्हाला का सांगते? जोपर्यंत तुम्हाला हे प्रहर नीट समजणार नाही, बायबलमध्ये दिले की मग एवढ्या ताशी तिला बरं वाटलं, ह्या प्रहरी येशू गेला, ह्या प्रहराला ह्या तासाला नाही का पडदा फाटला गेला, हे येशूने ह्या प्रहराला आपला प्राण सोपून दिला, तुम्हाला ते समजणार नाही. कारण आपण जे आहे, आपण लोक सूर्योदय टू सूर्योदय आणि सकाळपासून नाही का मध्यरात्रीचे 12 असं आपण मध्यरात्रीचे 12 12 AM to 12 AM असा 24 तासाचा दिवस धरतो. परंतु यहुदी लोकांप्रमाणे बायबलनुसार संध्याकाळचे 6 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे 6 हे असे प्रहर मोजले जातात. अशा प्रकारे असतं. ओके, मी ही गोष्ट तुम्हाला आता इथे का सांगते माहिती? मगाशी आपण वाचलं की 5000 लोकांना फीड केल्यानंतर येशूने काय केलं? शिष्यांना बसवलं मछव्यामध्ये, तुम्ही बेतसैदेला जा, मी लोकसमुदायाला निरोप देतो. शिष्यांना पुढे केलं, शिष्यांना थांबू पण नाही दिलं. येशू लिटरली एकेकाला भेटून नाही का निरोप देऊन सगळं काम करून नाही का प्रार्थना करायला एकटाच डोंगरावर गेला. प्रेज द लॉर्ड. मत्तई 14:23 आणि मार्क 6:46 मध्ये आपण ही गोष्ट वाचली आहे. आणि तुम्हाला माहितीये बायबल सांगते की तो संध्याकाळची वेळ झाली होती. याचा अर्थ संध्याकाळची वेळ म्हणजे संध्याकाळ म्हणजे सनसेट. ओके, सूर्यास्त होण्याची वेळ म्हणजे संध्याकाळचे 6 वाजले होते. प्रेज द लॉर्ड. संध्याकाळचे 6 म्हणजे हा पहिला प्रहर झाला. पहिला प्रहर काय असतो माहिती? अकॉर्डिंग टू बायबल इट्स अ टाइम ऑफ मेडिटेशन. जर तुम्ही वाचलं की इसहाक जो आहे अब्रामाचा मुलगा संध्याकाळच्या वेळेस मनन करत होता असं लिहिलेलं आहे. सो दिवसाचा पहिला प्रहर हा देवावर नाही का मनन करण्याचा प्रहर असं म्हटलं जातं. प्रेज द लॉर्ड. सो त्या प्रहराला प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर एकटा आहे, शिष्य समुद्राच्या मध्ये मसवा घेऊन गेलेले आहेत, बाकीचे लोक समुदाय निघून गेलेला आहे आणि तो प्रार्थना करतोय. बायबल काय सांगतं? नंतर असं झालं की तो बराच वेळ प्रार्थना करत होता. शिष्य अर्ध्या समुद्रामध्ये पोहोचलेत आणि खूप वारा तोंडचा असल्यामुळे नाही का ते पाणी हाकून नाही का मसवा हाकून इतके थकलेत की त्यांना आता कंटाळा आलाय, जेरीस आले आहेत. आणि काय झालंय माहिती? बायबल सांगतं की चौथ्या प्रहराला, प्रेज द लॉर्ड, मार्क याचा 6:46 आपण अध्याय वाचूया. त्याच्यामध्ये दिला आहे की येशू एकटाच 6:46 ते 48 रात्र झाली तेव्हा तो मसवा समुद्राच्या मध्यभागी होता व येशू एकटाच जमिनीवर होता. त्याला ते वल्ली मारता मारता हैराण झालेले दिसले, कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री चौथ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. 3 तासाचे प्रहर आहे. पहिला प्रहर 6 वाजता सुरू झाला, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6. चौथा प्रहर जो आहे तो केव्हा सुरू होतो माहिती? मध्यरात्रीचे 3 ते पहाटेचे 6 हा चौथा प्रहर आहे. आणि बायबल सांगतं चौथ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. येशू रात्री म्हणजे अगदी पहाट असते त्याला म्हणतात 3 वाजता. चौथा प्रहर मध्यरात्रीचे 3 ते 6 वाजता असतो. जर तुम्ही पुढे वाचलं तर तुम्हाला कळेल की येशू पाण्यावरून चालत आलाय आणि लोक नाही का मचव्यामध्ये बसलेले शिष्य घाबरतात, भूत भूत भूत, ते म्हणतात नाही का भूत आलंय भूत आलंय. आणि नाही का येशू जवळ जातो आणि म्हणतो मी आहे, घाबरू नका, मी भूत नाहीये, मी आहे. आणि मग पेत्र काय म्हणतो की प्रभूजी जर तुम्ही असेल नाही का तर मला नाही का तुम्ही आज्ञा करा, मी पण येईल पाण्यावर चालेल. प्रेज द लॉर्ड. पेत्राला प्रभू म्हणतो ये. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ संध्याकाळच्या 6 पासून मध्यरात्रीच्या ना 3 वाजेपर्यंत येशू मध्यरात्रीच्या नाही, रात्रीच्या 3 वाजेपर्यंत येशू प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. काउंट करा किती तास होतात. संध्याकाळी 6 वाजल्यापासून 3 AM पर्यंत रात्रीचे 3 वाजेपर्यंत किती तास होतात? प्रेज द लॉर्ड. चौथा ऑलमोस्ट 9 hours. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे इतका मोठा चमत्कार करून इतक्या लोकांना सांगून येशू रेस्ट घेत नाहीये. येशू आरामात एकटा बसत नाही, शिष्यांना पाठवलंय आणि डोंगरावर एकटाच 9 तास प्रार्थना करतोय आफ्टर द मिरॅकल.
बिफोर द मिरॅकल किती तास प्रार्थना करत असेल? मला सांगा, येशू इतकं बिझी आणि व्यस्त कोण होतं का? येशू मध्यरात्री उठतोय, प्रार्थना करतोय, पहाटे उठतोय, प्रार्थना करतोय, येशू दुःखी झाल्यावर प्रार्थना करतोय, शोकित झाल्यावर प्रार्थना करतोय, येशू चमत्कार करायच्या आधी प्रार्थना करतोय, चमत्कार केल्यानंतर प्रार्थना करतोय. मी ह्या सगळ्या गोष्टी का हायलाइट करून सांगते? हे नवीन काही नाही, तुम्ही तुमच्या बायबलमध्ये वाचले, पण मी ह्या सगळ्या गोष्टी, हे वचन आहेत ना, येशूची प्रार्थना या नाही का एका मुद्द्याखाली तुम्हाला केंद्रित करून सांगते की येशूच्या प्रार्थना करण्याला नाही का असं स्पेसिफिक नाही का कारण नव्हतं. एव्हरी टाइम एव्हरी आवर ही यूज टू प्रे. हालेलुया. आणि साधारण नव्हतं बसल्या बसल्या, असं नाही. तो वेळ काढायचा, तो वेगळी स्वतःसाठी नाही का जागा करायचा आणि पित्यासोबत बोलायचा की नाऊ जस्ट गॉड अँड मी, माय फादर अँड मी, आमच्यामध्ये कोणी नाही. हालेलुया. सो येशूने कधी कधी प्रार्थना केली? ही प्रेड इन द मॉर्निंग, ही प्रेड इन द आफ्टरनून, ही प्रेड इन द इव्हनिंग. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री येशू प्रार्थना करत होता. येशूने कुठे कुठे प्रार्थना केली? येशूने अरण्यामध्ये प्रार्थना केली, रानात एकटं प्रार्थना केली, पर्वतावर जाऊन प्रार्थना केली, समुद्रकिनारी प्रार्थना केली, बागेमध्ये पण प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. सो प्रत्येक येशूला कुठली जागा आहे, कुठे काय, याने फरक पडला नाही. माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे, नो, नाव आय हॅव टू गेट कनेक्टेड विथ फादर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मला असं वाटतं येशू रात्रीच्या वेळेस थोडं तरी झोपायचा की नाही. बायबलमध्ये एकदाच येशू झोपी गेला होता हे लिहिलेलं आहे की ज्या वेळेस नाही का वादळ आलं होतं आणि सगळं पाणी नाही का नावेमध्ये जात होतं, त्यावेळेस येशू झोपला होता. प्रेज द लॉर्ड. अडचण आहे, सगळे शिष्य म्हणतात आपण मरणार, आपण मरणार, त्या त्रासामध्ये, त्या ह्याच्यामध्ये असताना येशू झोपला होता. त्या व्यतिरिक्त येशू कधी झोपलाय का याबद्दलचा रेफरन्स मला माझ्या वाचनात तर अजून आला नाही. प्रेज द लॉर्ड. इफ ही कॅन, बायबल सांगतात जसा तो आहे तसे तुम्ही या जगात आहात. हाऊ मच इट इज इट डिफिकल्ट, हालेलुया, हाऊ मच इट इज डिफिकल्ट फॉर यू पीपल टू गिव्ह टाइम टू गॉड इन द मॉर्निंग किंवा रात्री किंवा मध्यरात्री. ठीक आहे, दिवसा नाही का होत नाहीये, दिवस सुरू झाला की हे काम ते काम, ऑफिस, घर काम, इकडे जा तिकडे जा, मुलांच्या जबाबदाऱ्या, आई वडिलांची जबाबदारी, बाकीच्या गोष्टी, शाळा, कॉलेज, नोकरी, बिझनेस सगळं आहे. मग सकाळी नाही का तुम्ही उठून प्रार्थना नाही करू शकत, जी एकांतामध्ये मी आणि माझा परमेश्वर, मी आणि माझा येशू, रात्रीच्या वेळेस किंवा मध्यरात्री, पहाटे. येशू सगळ्यात जास्त बिझी होता. येशूला विसावा नव्हता, येशूला खायला प्यायला पण मिळायचं नाही. येशूचं जीवन कसं होतं, एक एक आत्मा महत्वाचा. तुम्हाला माहितीये योहान 4 मध्ये काय दिलं आहे की येशूचे शिष्य आता खूप थकले भगले, दुपारचं नाही का वेळ झाली, कडक ऊन आहे, आणि ते म्हणतात आम्ही गावात जाऊन खायला काय मिळतं का बघतो. आणि येशू तिकडे थांबलाय आणि तिकडे बघतोय, तर काय झालं, दुपारच्या वेळेस नाही का विहिरीकडे पाणी भरायसाठी ती शोमरोनी स्त्री आली. हा खूप थकला येशू, उन्हाने उन्हाने कासावीस झालाय, व्याकुळ झाला आहे, आणि तरी सुद्धा नाही का त्या स्त्रीबद्दल, येशूला त्या एका जीवाबद्दल, त्या एका सोल बद्दल इतकं बर्डन आहे की असं नाही म्हणाला अरे ही एकटीच आहे, जाऊ दे, शिष्य आल्यावर बघू, नाही तर जाऊ दे, नंतर सगळं गाव येईल तेव्हा बघू. नाही, त्या एकट्या स्त्रीसाठी सुद्धा येशू स्वतः गेला, येशू बोलायला लागला. येशूने सुरुवात कशी केली, मला पाणी दे. त्याला माहितीये जेव्हा मी हिच्याकडे पाणी मागेल तर नाही का पुढचं संभाषण सुरू होईल. थकलेला आहे, पण येशू नाही का संभाषण करतोय की तिच्याद्वारे त्या नगरामध्ये, त्या गावामध्ये, त्या शोमरोन्यांमध्ये सुवार्ता पसरली. ती दार होती त्या नगरामध्ये प्रवेश करायचं, येशूने ती संधी सोडली नाही. प्रेज द लॉर्ड. आपण सगळे थकतो, आपण सगळे काम करतो, आपण सगळेजण दुखी होतो, आपण सगळेजण इमोशनल होतो, आपण सगळे लोक फसवणुकीतून जातो, आपण सगळे लोक अशा काही प्रसंगातून जातो जे खूप दुःखाचे आहेत, वाईट आहे, जे आपल्याला तोडून टाकणारे आहेत. परंतु वेळी अवेळी सुवेळी प्रत्येक प्रसंगी प्रार्थना करायची, प्रत्येक प्रसंगी देवाशी कनेक्टेड राहायचंय, पित्यासोबत बोलायचंय, येशू सोबत वेळ घालवायचा आहे. येशू स्वतः जर इतक्या सगळ्या प्रसंगाला, सकाळ दुपार रात्र, बागेमध्ये, डोंगरावर, अरण्यामध्ये, रानामध्ये, त्याच्यानंतर समुद्रकिनारी, वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना करतोय, दुखी असल्यावर प्रार्थना करतोय, चमत्कारापूर्वी, मीटिंगच्या नंतर, प्रचारापूर्वी, प्रचार झाल्यानंतर, प्रत्येक वेळेस जर प्रार्थना करतोय, तर आपण कसं काय नाही का ही जीवनशैली नाकारून पुढे जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. मी काय येशूच्या प्रार्थनेच्या जीवनावरून सुरुवात केली आहे की सगळ्यात नाही का हु इज आर रोल मॉडेल, आपल्या समोर नाही का कोण आहे ज्याला आपण फॉलो करतो, ज्याच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण चालतो, बंधुजनांमधला श्रेष्ठ. सो आपल्या सगळ्यांचा नाही का एल्डर ब्रदर आहे, आपण त्याला फॉलो करतोय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. क्विकली मी तुम्हाला एक टेस्टमनी सांगते.
मी तुम्हाला म्हणाले होते की मी कॅथरीन कुलमन बद्दल तुम्हाला सांगेन. हालेलुया. शी वॉज अ हीलिंग इव्हॅन्जलिस्ट. ओके, इतकी सुंदर नाही का तिची मिनिस्ट्री होती, सुवार्थिक होती, पण तिच्याद्वारे अद्भुते व्हायचे, खूप मोठमोठे मिराकल व्हायचे. तिची मीटिंग जर कुठे असेल ना तर स्पेशल बस अरेंज केल्या जायच्या. प्रत्येक समजा आता कॅथरीन कुलमन समजा महाराष्ट्रात नाही का, समजा पुण्यामध्ये आले. ओके, फॉर एक्झाम्पल आय एम सेइंग. ओके, पुण्यामध्ये समजा ते येणार आहेत, तर काय व्हायचं, सगळीकडून नाही का बसेस अरेंज केल्या जायच्या. जर पुण्यामध्ये येते तर मुंबई, जालना, हे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या बाकीच्या गावांमधून, वेगवेगळ्या स्टेटमधून लिटरली नाही का खूप आधी बुकिंग व्हायचं. आणि जितके दिवस तिचं क्रुसेड किंवा मीटिंग आहे तितके दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची गर्दी असायची. सगळे आजारी, रोगी, सगळे सगळे नाही का व्हीलचेअरवर असलेले, ऑक्सिजनवर असलेले, स्ट्रेचरवर असलेले, पॅरालाइज लोक, असे सगळे लोक यायचे. कॅथरीन कुलमन मीटिंगला यायच्या आधी त्या हॉलमध्ये नाही का, हॉल तर भरून जायचा, अनेक लोक नाही का बाहेर उभे असायचे, परंतु तिकडे मिरॅकल्स व्हायला लागायचे. अँड द मोमेंट शी यूज टू एंटर, ज्या क्षणी ती पुलपिटवर यायची त्यावेळेस असं व्हायचं नाही का की लोक अभिषेकाने भरले जायचे आणि अद्भुते व्हायची. जे लोक लिटरली नाही का विश्वास पण नाही ठेवायचे, कोणीतरी सांगितले म्हणून जायचे ना, त्यांच्या बाबतीत सुद्धा चमत्कार व्हायचे. मी त्यांचं एक पुस्तक वाचले, त्याच्यामध्ये लोकांचे टेस्टिमनीज त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कित्येक लोकांसोबत असं व्हायचं की लोक ठरवायचे आम्हाला जायचं आणि त्या बसमध्ये बसायचे. बसमधून नाही का त्या क्रुसेडच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत बसमध्येच हिलिंग सुरू व्हायचं. किती बस कॅथरीन कुलमनच्या मीटिंगला चालली. अशा प्रकारची ही नाही का परमेश्वराची एक खूप ग्रेट वुमन ऑफ गॉड होती. तुम्हाला माहितीये तिचं रोजचं जीवन कसं होतं, रोज 7 तास ती नाही का अन्य भाषेत बोलायची. एव्हरी डे 7 hours, रोज 7 तास. आणि तिच्याबद्दल असं लिहिलं जातं, असं सांगितलं जातं की कधीच कोणी कॅथरीन कुलमनला असं नाही का शांत नाही बघायचं. प्रत्येक वेळेस नाही का मान हलवते, काहीतरी काहीतरी पुटपुटते, असं कंटिन्युअसली ती देवाशी बोलायची. कंटिन्युअसली ती चालली आहे, ती फ्लाईट मध्ये बसते, ती ट्रेन मध्ये बसते, ती स्टेजवर येते, ती बाकी मागे थांबली किंवा काय, एव्हरी टाइम इट वॉज लाईक कोणतरी तिच्याशी बोलते आणि ती मान हलवते, ती बोलते, ती कंटिन्युअसली अन्य भाषेत बोलायची. सो शी वॉज अ वॉकिंग सँक्च्युरी. ओके, मुव्हिंग सँक्च्युरी. ती नाही का चालती फिरती देवाची एक वेदीच होती ती. आणि असं असूनही 7 तास रेग्युलरली रोज देवासोबत एकांतात नाही का प्रार्थना करायची, अन्य भाषेत बोलायची. तुम्हाला माहितीये कॅथरीन कुलमनच्या मीटिंग मध्ये एवढे अनोखे चमत्कार व्हायचे की काही लोक जे विरोधात होते ते लोक डॉक्टर्सच्या टीमला आणून ठेवायचे की नाही का प्रत्येक चमत्कार ते पारखून पाहायचे. ओके, ह्याला ट्युमर होता, ह्याला हे होतं, असे नाही का एखाद दुसरा डॉक्टर नाही, त्या नगरातले, त्या शहरातले नाही का सगळे प्रतिष्ठित, सगळे खूप जास्त नाही का एज्युकेटेड, खूप जास्त वेगवेगळ्या फील्ड मध्ये नाही का स्पेशलिस्ट असलेले असे नाही का मेडिकल टीम ते आणून ठेवायचे. आणि एखादा व्यक्ती जर येऊन म्हणाला की हा चमत्कार झाला, तो चमत्कार झाला, ते खोटं पाडायसाठी बसले होते की नाही असं काहीच झालं नाही, लोक काहीतरी बोलतायत, इट इज सुपरस्टिशन आहे, हे अंधश्रद्धा असल्यासारखं आहे, ह्या अशा अशा गोष्टी आहेत. आणि त्यांना नाही का पकडायचं होतं कॅथरीन कुलमनला की तिने प्रार्थना केल्याने चमत्कार झालाच नाही, बरेच झाले नाही लोक, असं यासाठी नाही का लोक तिच्या मीटिंग मध्ये यासाठी सुद्धा यायचे. प्रेज द लॉर्ड. खूप मोठमोठे लोक यायचे आणि वेगवेगळे नाही का स्पेशलिस्ट डॉक्टर्स यायचे आणि ते लिटरली नाही का व्यक्तींना पाहायचे. सहज होतं, एखाद्या व्हीलचेअरवर बसलाय, चालतोय, पॅरालिज उठून नाही का नाचतोय, पळतोय, ह्या गोष्टी तर खूप सहज होत्या. म्हणजे प्रत्येक मीटिंग मध्ये प्रार्थना न करता ह्या गोष्टी घडायच्या. कोणी वरून खाली पडतोय, कोणी तिकडून पडतोय, आपोआप ती उभी राहायची इथे स्टेजवर आणि त्याशी बोलायची आणि तिकडे नाही का वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये मीटिंग मध्ये, हॉलमध्ये मिरॅकल सुरू व्हायचे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि लोक नाही का ते अशी ती डॉक्टरची टीम होती, एक एक मिरॅकल नाही का टेस्ट करायची, हे खरं आहे का खोटं आहे का. एकही मिरॅकल तिचा खोटा निघाला नाही. पण तुम्हाला माहितीये, समजा उद्या इतके इतके वाजता तिची मीटिंग आहे, तर ती काय करायची, रोज तर 7 तास प्रभूशी बोलते, पण ज्या वेळेस एका ठिकाणी क्रुसेडसाठी मीटिंग साठी जायचं त्यावेळेस ती 18 तास, 18 hours, ओके, 18 तास अन्य भाषेत बोलायची. कॅथरीन कुलमनला माहित होतं की ती कोणत्या अभिषेकात चालते, कोणत्या लेवलवर उभी राहते. त्यामुळे तिचं हे जे सिक्रेट प्रेयर लाईफ होतं ना, 18 hours बिफोर एव्हरी क्रुसेड, प्रत्येक नाही का प्रचाराच्या आधी, कुठल्याही नाही का क्रुसेडच्या आधी ती 18 तास पवित्र आत्म्यासोबत बोलत राहायची. इतकी ती पवित्र आत्म्याने नाही का भरलेली असायची, इतकी क्लोज असेल, ती लिटरली लोकांना म्हणायची होली स्पिरिटला शोकित करू नका, होली स्पिरिट इज, जसं काही नाही का आपण नाही का क्लासरूम मध्ये बसलोय आणि सडनली प्रिन्सिपल आल्यावर काहीच न बोलता, प्रिन्सिपल आली हे कळलं कोणीतरी, सगळा क्लास कसा शांत व्हायचा, तसं नाही का बोलता बोलता शांत व्हायचे आणि लोकांना सांगायचे ओके, प्लीज डोंट ग्रीव द होली स्पिरिट.
अशा सॉफ्ट आवाजामध्ये बोलायची. ओके, की पवित्र आत्म्याला शोकित करू नका, खेदित करू नका. इतकं पवित्र आत्म्याने ती भरलेली असायची. प्रेज लॉर्ड. व्हॉट वॉज द सिक्रेट? शी वॉज प्रेइंग 18 आवर्स. 18 तास अन्य भाषेत ती प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वेगवेगळ्या देशामध्ये ती फिरायची, बट शी वॉज प्रेइंग कंटिन्युअसली. प्रेज द लॉर्ड. कॅथरीन कुलमनचं इम्पार्टेशन जे शी इम्पार्टेड द सेम ग्रेस ओव्हर द बेनी हिन. ओके, हे जे मॅन्टल कॅथरीन कुलमन जे घेऊन चालत होती ते बेनी हिनवर आलं होतं. तुम्हाला माहितीये बेनी हिन हे एक ग्रीक व्यक्ती आहेत. ओके, ही वॉज नॉट अमेरिकन. प्रेज द लॉर्ड. बेनी हिन बद्दल सगळ्यांना माहित असेल, हे देवाचे सेवक आजही आपल्यामध्ये आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बेनी हिन बद्दल मी एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला त्यांच्या प्रेयर लाईफ बद्दल सांगते. प्रेज द लॉर्ड. बेनी हिन जे आहेत ना, ह्यांचं ना त्यांना प्रभू कळला त्यांच्या तरुणपणामध्ये. आणि नाही का ते दूर दूरहून कॅथरीन कुलमनच्या नाही का ते म्हणायचे मिस कुलमन, सगळे त्या लोक वेळेस म्हणायचे मिस कुलमन. त्यांच्या नाही का मीटिंग्स अटेंड करायला जायचे आणि अशाच नाही का मीटिंग मध्ये बसलेले असायचे. नंतर कॅथरीन कुलमनच्या मीटिंग मध्ये अशरचं कामही त्यांनी केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांचं तारण झालं होतं, प्रभूच्या प्रेमात पडले होते. बेनी हिन जे आहेत ना, हे स्वतः एक ग्रीक व्यक्ती आहेत, म्हणजे स्वतः इस्रायली आहेत. 3 डिसेंबर 1952 मध्ये. प्रेज द लॉर्ड. 3 डिसेंबर 1952 ला यांचा जन्म झाला होता इस्रायलमध्ये. जाफा इस्रायल या ठिकाणी, आज ज्याला तेल अवीव म्हणतात ना, तेल अवीव ही जागा न्यूज मध्ये बऱ्याच वेळा तुम्ही ऐकली असेल. ओके, त्या ठिकाणी जाफा इस्रायल इथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांची भाषा होती ग्रीक. ओके, त्यांचे जे वडील होते ते ग्रीक होते. त्यांचं नाव होतं कॉन्स्टँडी हिन. बेनी हिनच्या वडिलांचं नाव आहे कॉन्स्टँडी हिन. हे स्वतः एक ग्रीक व्यक्ती होते. त्यांच्या आईचं नाव आहे क्लेमेन्स हिन. त्यांची आई जी आहे ती अर्मेनियाची होती, ती अर्मेनियन स्त्री होती. सो बेनी हिन हे कसे होते, ग्रीक आणि अर्मेनियन. ओके, या पॅरेंट्सला झालेले एक मुलगा आहे. म्हणजे बेनी हिनचे पॅरेंट तर पॅलेस्टाईन मध्ये जन्म घेतले होते. बेनी हिनचा जन्म इस्रायलमध्ये झाला होता. त्यानंतर ते कॅनडामध्ये वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले. त्यांचं तारण झालं. पण त्यांचं ज्या वेळेस तारण झालं त्यावेळेस सुरुवातीच्या दिवसामध्ये काय झालं होतं माहितीये तुम्हाला? बेनी हिनचं तारण झालं आणि बेनी हिनला परमेश्वर नाही का पवित्र आत्मा बोलू लागला, प्रॉम्प्ट करू लागला. तर त्यावेळेस काय झालं की बेनी हिनला बेनी हिन म्हणून कोण ओळखत नव्हते. ही वॉज नॉट इव्हँजेलिस्ट, पास्टर. नो, ही वॉज लाईक अ सिम्पल ब्रदर. जसं आपण चर्चमध्ये कोणालाही ब्रदर म्हणतो, त्यांचं तारण झालं होतं. एक ब्रदर म्हणून लोक त्यांना ओळखत होते आणि एका चर्चमध्ये ते जात होते. प्रेज द लॉर्ड. आणि एका ज्युइश यहुदी फॅमिलीमध्ये किंवा इस्रायली फॅमिलीमध्ये जन्मलेला हा मुलगा आहे. त्याचं तारण झालंय. यहुदी लोक आणि यहुद्यांच्या घराण्यातून हा ख्रिस्ताकडे वळला आहे. सो ही गोष्ट त्यांच्या पॅरेंट्सना आवडली नाही. त्यांचे पॅरेंट्स, त्यांचे भाऊ, बेनी हिनचे आई वडील, त्यांचे इतर सिबलिंग्स जे होते ते त्यांच्याशी बोलत नव्हते, त्यांच्याशी संबंध नीट ठेवत नव्हते. सो त्यांच्या आई वडिलांना असं वाटायचं की हा आपल्यासाठी एक श्राप ठरलाय. आपण यहुदी आहोत, यहुदी असून ह्याने नाही का ख्रिस्ती स्वतःला करून घेतलंय, ह्याचं तारण झालंय म्हणतोय आणि ख्रिस्ताला स्वीकारलंय, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. तर ते बेनी हिनला एक श्राप समजत होते. आणि बेनी हिनशी त्यांचे आई वडील, त्यांचे बहीण भाऊ कोणच बोलत नव्हतं. सो असं व्हायचं की कोणच बोलत नाहीये, कोणच त्यांना नाही का जेवायला पण बोलवत नाही, कोण त्यांना विचारत नाही काय चाललंय काय नाही. सो बेनी हिन म्हणाले की मी इकडे ह्या सगळ्यांसोबत वेळ घालवून तरी काय फायदा आहे. सो ते काय केलं त्यांनी माहितीये का, नवीन नवीन तारण झालेलं, प्रभूच्या प्रेमात पडले होते. सो त्यावेळेस त्यांनी काय केलं की माझ्या घरातलं जो कोण माझ्याशी बोलत नाही तर मी पवित्र आत्म्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. मी देवाशी बोलतो. सो ही सेड नोबडी इज टॉकिंग विथ मी इन माय फॅमिली. माझी फॅमिली मला एक नाही का कर्स समजते. माझी फॅमिली असं समजते की मी त्यांच्यासाठी नाही का अपमानाचं कारण बनलोय. तर मी पवित्र आत्म्याशी बोलतो. सो जवळजवळ 2 वर्ष त्याच्यानंतर, ओके, फॉर 2 इयर्स ही वॉज टॉकिंग विथ द होली स्पिरिट. कोण घरातलं बोलत नव्हतं. प्रत्येक दिवशी ते पवित्र आत्म्याशी बोलायचे. आपल्या रूम मध्ये बसायचे, कोणाशी काही संबंध नाही काय नाही. ही यूज टू टॉक विथ द होली स्पिरिट. कंटिन्यू होली स्पिरिटशी बोलायचे. 2 वर्ष जवळजवळ इट वॉज लाईक त्या खोलीमध्येच ते राहतायत, असं जास्त कुठे जाणं नाही काही नाही. ते कंटिन्युअसली 2 वर्ष पवित्र आत्म्याशी बोलतायत. की आता माझ्याशी घरातलं बोलणारं कोण नाही, पण माझ्यासोबत पवित्र आत्मा आहे. एव्हरीथिंग यूज टू डिस्कस, एव्हरीथिंग यूज टू शेअर. एखादं नाही का आपण आपल्या मित्राशी बोलतो तसं ते पवित्र आत्म्याशी बोलत होते. बाकी अजून त्यांना जास्त काही गोष्टी माहित नव्हत्या. त्यांचे सुरुवातीचे दिवस होते. प्रेज द लॉर्ड.
आणि असं झालं की 2 वर्षांनंतर एक दिवस बेनिहीन त्यांच्या रूम मधून बाहेर निघाले आणि त्यावेळेस रूम मधून बाहेर निघाले आले त्यावेळेस त्यांची आई काय करत होती माहिती, फ्लोर आहे ना मॉप करत होती, घरातले नाही का फरशी पुसणं, घर साफ करणे ह्या गोष्टी करत होती. जसे बेनिहीन त्या लाईक घरातल्या त्या कॉरिडोर मध्ये त्यांची आई साफसफाई करत असताना बेनिहीन खाली आले, तिकडून गेले ना, तर बेनिहीन बोलले पण नाही, त्यांनी स्पर्श पण नाही केला. ती आई साफसफाई करत असताना कॉरिडोर मधून नाही का 10 फूट मागे पडली, भिंतीवर आदळली. बेनिहीन यांची स्वतःची आई. ओके, बेनिहीन जस्ट नाही का रोज पवित्र आत्म्याशी बोलतायत, प्रार्थना करतायत, पवित्र आत्म्याशी बोलतायत आणि देवासोबत त्यांनी नाही का वेळ घालवलाय. 2 वर्ष झाली ह्या गोष्टीला. आणि बेनिहीन नाही का एक दिवस असेच बाहेर आले, त्यांची आई बेनिहीन जसे बाहेर आले ते नाही का त्यांची आई 10 फूट अशी नाही का मागे फेकली गेली आणि आदळली, भिंतीवर आपटली. प्रेज द लॉर्ड. आणि आणि ती म्हणाली हे काय गोष्ट आहे, तिला कळलं की माझा मुलगा असा आलाय. ही म्हणते ही कुठली गोष्ट आहे, हे काय हा करून आलाय, हे काय झालंय याच्यासोबत, ह्याने ते नाही का ख्रिस्ताला स्वीकारल्यापासून अशा काहीतरी गोष्टी घडतायत. तर ज्या चर्चला त्यावेळेस ज्या पास्टरांच्या अंडर बेनिहीन होता ना, त्या पास्टरना तिने बोलवलं आणि त्यांच्याकडे कंप्लेंट केली, तुम्ही काय शिकवलंय, ह्याला काय केलंय माहित नाही, ह्या अशा नाही का विचित्र घटना आमच्या घरामध्ये घडायला लागल्यात. प्रेज द लॉर्ड. मग पास्टर आले घरी, असं आई कंप्लेंट करते. त्यांनी बेनिहीनला विचारलं काय केलं तू, काय झालं. बेनिहीनला पण ही गोष्ट नवीनच होती, त्यांच्यासाठी या गोष्टी काय आता रुटीन आहेत, तेव्हा त्यांनाही माहित नव्हतं. ते म्हणाले मला नाही माहिती, मी काहीच केलं नाही, मी फक्त रोज 2 वर्ष झाले आता पवित्र आत्म्याशी बोलते, पवित्र आत्म्यासोबत वेळ घालवते. आणि पास्टर ज्यांच्याकडे त्यांच्या आईने कंप्लेंट केली होती ते म्हणाले काय, तू 2 वर्ष झाली पवित्र आत्म्याशी बोलतोय, तू एक काम कर. ओके, ही वॉज अ ब्रदर, दॅट टाइम ही वॉज अ ब्रदर, ही वॉज नॉट पास्टर, इव्हॅन्जलिस्ट, रेव्हरंड, नो वन. ओके, आणि ते पास्टर जे होते ते म्हणाले एक काम कर, तू नाही का आज संडेला इकडे ये, चर्चमध्ये ये, 2 वर्ष तू पवित्र आत्म्याशी बोलतोय, तुझा अनुभव आम्हाला शेअर कर, तू आम्हाला सांग. अशा प्रकारे बेनिहीन स्टेजवर नाही का मीटिंग्स घ्यायला लागले, सांगायला लागले. आणि हा तो पिरियड होता ज्या वेळेस त्यांनी नाही का त्या फेलोशिप मधून, पवित्र आत्म्याच्या फेलोशिप मधून गुड मॉर्निंग होली स्पिरिट हे बुक लिहिलं होतं. प्रेज द लॉर्ड. त्यांचं हे हे जे बुक आहे खूप चांगलं आहे. ते वाचता वाचता नाही का तुमच्यावर असा अभिषेक उतरेल आणि तुम्हाला वाटेल की मी सुद्धा पवित्र आत्म्याशी बोललं पाहिजे. रोज सकाळी उठायचं आणि बोलायचं गुड मॉर्निंग होली स्पिरिट, गुड मॉर्निंग होली स्पिरिट, होली स्पिरिट आपण आज हे करूया, होली स्पिरिट असं करूया, गुड इव्हनिंग होली स्पिरिट, गुड नाईट होली. सो होली स्पिरिट वॉज हिज कॉन्स्टंट कंपॅनियन. त्या फेलोशिप मधून त्यांनी गुड मॉर्निंग होली स्पिरिट हे बुक लिहिलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी केव्हा झाले, तो नाही का इलेक्ट्रिफाईंग दॅट anointing, तो अभिषेक केव्हा आला, when he spent 2 years continuously in the presence of the Holy Spirit, talking with Holy Spirit, having communion with the Holy Spirit. Hallelujah. You cannot replace prayer with anything. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पाचारण असू दे, तुमची मिनिस्ट्री असू दे, तुम्ही मिनिस्टर असाल, लीडर असाल, रेव्हरंड असाल, काहीही असाल, तुम्ही प्रार्थनेला कुठल्याही गोष्टीसोबत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. येशू ख्रिस्ताने प्रत्येक वेळेस प्रार्थना केली. प्रार्थना असं नाही की आज मी खूप हिलिंग केले, खूप ह्या गोष्टी झाल्या. नो. हालेलुया. असा एकही दिवस नव्हता की प्रभू येशू एकांतात गेला नाही, पित्यासोबत बोलला नाही. येशू काय म्हणाला की मी जे करतो ना ते पित्याला करताना पाहतो आणि तेच करतो. पित्याने केल्या वाचून पुत्राला काहीच करता येत नाही. सो येशू इतका वेळ देवाच्या उपस्थितीत घालवायचा आणि पिता सांगायचं उद्या हे करायचं, उद्या ते करायचंय. पिता जे करतो तेच प्रभू येशू करायचा. Praise the Lord. This is the secret of prayer, where you see what Father is doing, where you hear what Father is saying. ज्यावेळेस नाही का तुम्ही परमेश्वराचा तो सुगंध स्मेल करता, तुम्ही ऐकता, तुम्हाला देवाचं मन कळतं की मी काय केलं पाहिजे आणि त्या गोष्टी करू लागता. दिस इज कॉल्ड प्रेयर. नॉट जस्ट द वॉन्ट्स अँड द नीड्स. माझी ही गरज आहे, मला हे पाहिजे, मला असं पाहिजे, हे झालं ते झालं, फक्त माझं मन दुखलं, मला हे झालं, मला हे बरं नाही वाटत, फक्त हिलिंग साठी, गरजा पूर्ण करण्यासाठी, विजा मिळवण्यासाठी, अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी, एज्युकेशन घेण्यासाठी, चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागण्यासाठी, चांगल्या कंपनीमध्ये नाही का माझा इंटरव्ह्यू सक्सेसफुल होण्यासाठी, मला ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी, माझा संसार चांगला होण्यासाठी, मला चांगला लाईफ पार्टनर भेटण्यासाठी, या फक्त गरजांसाठी प्रार्थना करणं इज नॉट ऍक्च्युअल प्रेयर. हालेलुया. प्रेयर इज व्हॉट वे यू टॉक
यू लिसन टू गॉड, देन गॉड फादर टॉक्स, आणि ना तुम्हाला कळतं की काय केलं पाहिजे, आणि देन फादर गिव्स यू द प्लॅन. पिता सांगतो हे कर, ते कर, असं कर. येशू ख्रिस्त म्हणाला जे पित्याला मी करताना पाहतो तेच करतो. कॅथरीन कुलमन, 18 hours before every crusade she was praying in tongues. She was receiving from the heaven. And when after the 18 hours she used to step on the pulpit, she was not Catherine Kuhlman. She was walking, moving, talking. Holy Spirit, the heaven was moving with her. Hallelujah. Praise the Lord, praise the Lord. So prayer is a vital force. प्रार्थना हा जीवनाची ती एक शक्ती आहे आपल्या विश्वासूंच्या. Praise the Lord.